आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत आज पाणी प्रश्नावरून मोठा गोंधळ पाहायला मिळाला। शहरातील विविध भागांमध्ये विशेषतः सिडको परिसरात गंभीर पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा नगरसेवकांनी सभागृहात उपस्थित केला। मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप करत नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला। यावेळी सिडको परिसरातील पाणी समस्येवर प्रभाग क्रमांक 4 नगरसेविका प्रियंका माने या आक्रमक झाल्या। नागरिकांना पाण्यासाठी दररोज त्रास सहन करावा लागत असल्याचा निषेध व्यक्त करत त्यांनी थेट डोक्यावर हंडा घेऊन सभागृहात प्रवेश केला। त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। सिडकोसह अनेक भागांमध्ये नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांना हंडे घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं त्यांनी सांगितलंय। प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान पाणी टंचाईचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रशासनानं योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी अनेक नगरसेवकांनी महासभेत केली आहे। संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिन धर्माधिकारी लक्षवेधीची माहिती आहे त्याकडे बोलत आहोत। आधी ज्या सदस्यांनी लक्षवेधीचे पत्र दिले त्यांचं इथे वाचन होईल, त्या सदस्यांनी आपली मांडणी करायची आहे। पण ती होऊन खाली बसा, तुम्हाला उभं राहायला नाही सांगते, बसा बसा बसा, सुरुवात करा, बसा। माननीय मच्छिंद्र बाळासाहेब सामंत सभापती स्थायी समिती यांचे दिनांक 2/3/2026 चे पत्र मान्य निघत। अभिनंदनाचे प्रस्तावाचं वाचन। श्याम धर्मराज कडोदे पत्रिका भारतीय तर्फे रविवार दिनांक 1/3/2026 रोजी संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिन धर्माधिकारी लक्षवेधीची माहिती आहे त्याकडे बोलत आहोत। आधी ज्या सदस्यांनी लक्षवेधीचे पत्र दिले त्यांचं इथे वाचन होईल, त्या सदस्यांनी आपली मांडणी करायची आहे। पण ती होऊन खाली बसा, तुम्हाला उभं राहायला नाही सांगते, बसा बसा, सुरुवात करा, बसा। माननीय मच्छिंद्र बाळासाहेब सामंत सभापती स्थायी समिती यांचे दिनांक 2/3/2026 चे पत्र मान्य निघत। भूमिका ठेवा। आपल्या फक्त एकट्याला बोलून आणि एकटा फक्त एक भाग उभा राहून चालणार नाहीये, हे समजून घ्या। नाही ना, तुमचं पूर्ण होऊ नाही शकत, एकत्रित सगळ्यांचे प्रश्न जातात। कुशल भाऊ ऐका, तुम्ही तुमची भूमिका मांडा, तुम्ही तुमची भूमिका मांडा, पण हे क्वेश्चन आन्सर्स नाही चालणार। अशा पद्धतीने तुमचं म्हणणं मांडा। तुम्ही बोलत होते, तुमचं म्हणणं पूर्ण करा। मी सिडको म्हणून सुधाकर भाऊंना आता बोलायची संधी दिली, तुम्ही एकच प्रश्न विचारलाय, सुधाकर भाऊ बोला तुम्ही। बाकीचे सर्व सदस्य जे सन्माननीय सदस्यांना बोलायला सांगितलेलं आहे त्यांनी बोलावं। तुम्ही इथे भांडणाची भूमिका जर करणार असाल तर हे काही शोभनीय नाहीये। सुधाकर भाऊ बोला तुम्ही। सुधा भाऊला बोलू द्या, तुमचं बोलून झालंय। मुकेश भाऊ बोला, बोला। तुम्ही 2 मिनिटं शांत राहा, तुमचं बोलायचा वेळ संपलाय। मुकेश भाऊ, सुधा भाऊ बोला तुम्ही। धन्यवाद। सन्माननीय महापौर बावनकर साहेब, आपण
पूर्ण जे मागच्याही सभागृहाने विचारलेले प्रश्न होते, पाणीचं जे काही वितरण आहे पूर्ण स्थानिक विभागामध्ये सिडको रिलेटेड पासून सुरू करा आणि वितरण कसं आहे त्याच्याबद्दल तुम्ही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या. भूषण दादा तुम्हाला बोलायची मुभा नाही दिलेली. प्रतिभाताईंनी प्रश्न विचारला, तुम्ही सिडकोवासी उभे राहिल्यात, उभे राहा, कुणीही बोलू नका. धारणकर साहेब उत्तर द्या. त्यांना उत्तर देऊ द्या. तुम्ही जर थांबले नाही तर ते उत्तर देऊ शकणार नाही. तुम्हाला ऐकायची भूमिका घ्यावी लागेल. त्यांचं उत्तर ऐका, काय म्हणताय ते. माननीय महापौर, माननीय उपमहापौर, आपण महासभेने धोरणात्मक निर्णय घेतलेला होता. त्या निर्णयानुसार मुकडे प्रकल्पाची एकूण क्षमता 411 MLD होती आणि त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 207 MLD एवढं आपण पाणी पुरवठ्याचं नियोजन केलं होतं जलशुद्धीकरण केंद्राचं. आणि त्यामध्ये नवीन नाशिक आणि नाशिक पूर्वचा द्वारकापर्यंतचा परिसर वगैरे त्याच्यामध्ये समावेश होता. तदनंतर तो 207 MLDच्या ऐवजी 137 MLDचं जलशुद्धीकरण केंद्र पहिल्या टप्प्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये महानगरपालिका महासडक ठराव क्रमांक 814 8/12/2016 अन्वये त्या जलशुद्धीकरण केंद्रावरनं कोणते कोणते जलकुंभ भरणार आहे या त्या ठरावामध्ये म्हणजे लोकप्रतिनिधींच्या कालावधीमध्येच हा ठराव झालेला आहे आणि त्यामध्ये नमूद केलेलं आहे की कोणते जलकुंभ भरणार आहे. तर त्यामध्ये 137 MLD या पाथर्डी येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून द्वारका पावेतोच्या महामार्ग क्रमांक 3 लगतच्या दोन्ही बाजूस असलेले जलकुंभ भरून आनंदनगर, उपेंद्रनगर, अश्विननगर, मोरवाडी, इंदिरानगर, राजीवनगर, वासननगर, चेतनानगर, दीपालीनगर, बडदेनगर, भाभानगर, कथडा, द्वारका, गोडेबाबा नगर इत्यादी विविध भागात पाणी पुरवठा करण्यात येईल असं नियोजन त्यामध्ये करण्यात आलेलं होतं. परंतु जो 208 किंवा 8 जो MLD होता त्याच्याऐवजी हे नियोजन 137 MLD मध्ये झालेलं होतं. आणि जेव्हा 208 MLDचा आपण ठराव केला होता 2009ला, ते 2026च्या लोकसंख्येच्या नियोजनानुसार 208 MLD बांधण्याचा प्रस्ताव होता. तथापि तो 137 MLD त्यावेळेस तो बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे आता जो काही शॉर्टफॉल आपल्याला निर्माण झालेला आहे त्याच्याकरता आपण नव्याने मग मुकण्याचा आपण सेकंड टप्पा आपण 274 MLDचा प्रस्तावित केलेला आहे सिंहस्थ अंतर्गत. आणि त्या योगे 274 MLDचं आपण कामही सुरू केलेलं आहे कार्यादेश देऊन प्राधिकरणाच्या मान्यतेने. आणि ते काम जे आहे आपण ते 2027 मार्च मध्ये पूर्ण करण्याचं नियोजन केलेलं आहे. एक 2 मिनिटं थांबा. मुकेश भाऊ 2 मिनिटं. तुम्ही संपूर्ण वाचा, मग पुन्हा ज्यांना बोलायला देतील त्यांचं या ठरावामध्ये मुकेश भाऊ शांत राहतील. 2 मिनिटं. हो ठीक आहे ना, 2 मिनिटं. मला कळतं आहे नारायणगड साहेब मोकळेचं पाणी कुठपर्यंत जात आहे याच्या दोन्ही बाजूस पाणी पुरवठा होत आहे. आणि तो जो काही आहे त्याच्यात त्या ठरावात जे नमुने केलेले आहेत स्पेसिफिक तुम्ही सांगा की ते पाणी सिडको पर्यंत जात आहे का. आपलं हे पाणी कन्नमवार पुलापर्यंत एक त्यांना ऐकायचं आहे. अख्खे सिडकोचे लोकप्रतिनिधी ते उभे आहेत. सिडको मध्ये सुद्धा मुकण्याचं पाणी सिडको परिसरासह नाशिक पूर्व या विभागामध्ये मुकण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा होत आहे. सिडको मध्ये जात आहे. हो, जात आहे. आणि ते जलकुंभ जे आहेत नवीन जे टाक्या बांधताय किंवा ज्या काही टाक्या सिडको मध्ये आहेत ते 2009 की 2026 तुम्ही म्हणाला होता की हे मुकण्याचं प्लॅनिंग 2026 प्रमाणे झालं होतं. पण हा जो पहिला ठराव आहे भूषण भाऊ 2 मिनिटं थांबा, तुम्ही बोलू द्या. 207 MLDचं जे काही प्लॅनिंग होतं ते 2026 पर्यंतचे लोकसंख्या गृहीत धरून नियोजन केलेलं होतं. तथापि त्यावेळेस तो 207 MLDच्या ऐवजी 137 MLDचा आपण प्लॅन
उभारण्यात आलेला आहे मुकणेचा हे विल्लोळीला पहिल्या टप्प्यामध्ये. भूषण भाऊ 2 मिनिटं तुम्ही शांतराम. मुकेश शहाणेजी आपण बोला. मागच्या वेळेस पाथर्डी फाट्याच्या जल टाकीवर ज्या धारकर साहेब यांचं एचओडीचं काम आहे, हे स्वतः वॉल सोडायला जायचे, हे स्वतः जाळीला लॉक करायचे. काय असं वाटायचं? हे पाणी काय दिलं त्यांनी? धारकर साहेब तुम्ही पाणी तिकडे काय दिलं? तिथं कामगार तेवढं शंका आहे, किरण ताई. तुम्ही हे पाणी पद्धतीने काय दिलं? तुम्ही वॉल लॉक करत असलं. याचं उत्तर द्या. याचं मॅडम, यांनी काय लॉक करतंय? तुमचं म्हणणं झालंय का? एक-एक प्रश्न नाही, एक प्रश्न विचारण्यात आला. तुमचं संपूर्ण म्हणणं जे आहे ते मांडा आणि मग पुढच्या सदस्याला बोलू देईल, मग ते उत्तर देतील. प्रश्न उत्तर नाहीये मुकेश भाऊ, प्रत्येक सदस्याला वेळ द्यायचा आहे. पण तुम्ही एकटे सिडकोवासी नाही, मला प्रत्येकाला वेळ द्यायचा आहे. बोला आणि थांबा, मग पुढचा सिडकोवासी बोला. तुमचं झालं का विचार? ते सांगतील मी जेव्हा सांगेल तेव्हा ते सांगतील. तुम्ही प्रश्न झालेत का? एकत्रित प्रश्न विचारा. तुम्ही एक एक प्रश्न नाही विचारायचा, सगळे एकत्रित विचारा. बोलू देते. प्रश्न उत्तराचा तास नाही, लक्षवेधी आहे मी. वचक उभं राहून नाही हे काम करून मिळणार आहे. तुम्ही एक काम करा, तुमचा एक प्रश्न एकासाठी ही महासभा चालू नाहीये. भूषण भाऊ बोला तुम्ही. सन्मान्य महापौर, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य